दाढी नसतानाही तशी स्टाईल करत गालावरून फिरवलेला हात आणि प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत थोपटलेले दंड. नगर परिषद निवडणुकीच्या निकाला दिवशी या दृश्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. पंढरपूरमध्ये अवघ्या 8 वर्षांच्या मुलाने केलेला हा जल्लोष तितकाच खास आणि एका दिवंगत नेत्याची आठवण करून देणारा होता. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये राजकारण आता कोणत्या दिशेने जाईल हे सांगणारा तो एक इशारा होता. कारण नगर परिषद निवडणुकीत पंढरपूरमधील राजकारण अनेक बाजूंनी बदललेलं आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष वेधणारा तो छोटा पैलवान कोण हे जाणून घेण्याची इच्छा सगळ्यांनाच लागली आहे. शिवाय पंढरपूरच्या राजकारणावर कोणाचा होल्ड असणार आहे या सगळ्याबद्दलच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. घटना 2019 ची आणि स्थळ पंढरपूर. विधानसभेचा निकाल जाहीर झाला होता आणि राष्ट्रवादीच्या भारत भालके यांनी भाजपच्या सुधाकर परिचारक यांचा तब्बल 13,000 मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक केली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर दाढीवरून हात फिरवत आणि दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिलं होतं. आज बरोबर 6 वर्षांनी त्याच पंढरपूरमध्ये स्वर्गीय भारत भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके नगराध्यक्ष निवडणुकीत विजयी होताच भालके नानांच्या नातवानं आईच्या विजयाचा जल्लोष करताना आजोबांप्रमाणे गालावरून हात फिरवत आणि दंड थोपटत विरोधकांना आव्हान देतानाचा एक व्हिडिओ सध्या सगळीकडे प्रचंड व्हायरल झालाय आणि अनेकांना नानांची आठवण आली तर अनेकांचे डोळे पाणावले. कारण प्रणिता भालके यांनी देखील आपल्या सासऱ्यांप्रमाणे संघर्ष करत विजय मिळवलाय. त्यांनी भाजपला आव्हान देत तब्बल 14 वर्षांनंतर पंढरपूरमध्ये सत्तांतर घडवून आणलंय. चला एकदा पंढरपूरच्या त्या राजकारणावर एक नजर टाकूया. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत यावेळी अक्षरशः राजकारणाची खेळी फिरली. भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना जोरदार धक्का देत भागीरथ भालके यांनी तब्बल 14 वर्षांनंतर पंढरपूरमध्ये सत्तांतर घडवून आणलं. स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या सुनबाई प्रणिता भालके या तब्बल 11,138 मतांच्या मोठ्या फरकानं नगराध्यक्षपदी निवडून आल्या. पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके तर भाजपकडून श्यामल शिरसाट मैदानात होते. प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूंनी जबरदस्त ताकद लावली गेली होती. सभा, प्रचार, आरोप प्रत्यारोप सगळंच रंगत आलं होतं. पण निकालाच्या दिवशी भालके घराण्याने बाजी मारली. हा विजय फक्त निवडणूक जिंकण्यापुरता नव्हता तर 2021 आणि 2024 मधल्या पराभवाचं जोरदार उट्ट भालके यांनी काढलं. तब्बल 14 वर्षांनंतर पंढरपूर नगरपालिकेची सत्ता पुन्हा एकदा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या हातात आली. याआधी 2021 साली स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली हीच आघाडी सत्तेत होती. आता त्यांच्या सुनबाई प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता आली. म्हणजेच पंढरपूरवर भालके कुटुंबाचं वर्चस्व अजूनही कायम आहे हे या निकालातून स्पष्ट झाले. आता या सगळ्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे स्वर्गीय भारत भालके यांचे नातू शौर्य भागीरथ भालके याने आजोबांच्या स्टाईलने दंड थोपटत जल्लोष केला. आणि या मागचं कारण सांगताना त्याने असं म्हटलं की मी दंड थोपटले त्यामागे 2 कारणं आहेत. एक म्हणजे माझ्या नानांच्या आठवणीत ज्यांनी मला लहानपणी कुस्तीसाठी स्वतः लंगोट बांधला होता आणि दुसरं कारण म्हणजे 2021 आणि 2024 मध्ये आमच्या पराभवानंतर विरोधकांनी दंड थोपटले होते. आज आई निवडून आल्याचा आनंद आणि नानांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी मी हे केलं असं तो म्हणाला. शौर्याला कुस्तीची खास आवड आहे आणि भालके कुटुंबाचा कुस्तीशी जुना आणि घट्ट संबंध आहे. त्यामुळे आईच्या विजयाचा हा अनोखा जल्लोष त्यांनी साजरा केला. शिवाय मनाला भिडणारा आणि भावनिक जल्लोष हा केवळ पंढरपूर पुरताच मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकाचा विषय ठरलेला आहे. आता आपण एकदा या निवडणुकीबद्दल बोलूया. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रणिता भालके या माजी 4 तास वाट पाहत बसल्या होत्या. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, खासदार धनंजय महाडिक या सर्वांना त्या भेटल्या असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. यावर पलटवार करताना पंढरपूर नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी प्रशांत परिचारक यांना मागायला आता त्यांच्या हातात काय आहे? पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवार घोषित केले आहेत. त्यांच्या हातात काही नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ असा टोला प्रणिता भालके यांनी यावेळी परिचारक यांना लगावला होता. त्यातून आता परिचारक यांचं राजकीय महत्त्व संपलं असल्याचं भालके यांनी सांगत पंढरपुरातील आपलं नेतृत्व म्हणत भावनिक साथ घातली. शिवाय पंढरपूरचे नगराध्यक्षपद ओपन असताना आमदार प्रशांत परिचारक यांनी खुल्या जागेवर ओबीसी उमेदवार देत सोशल इंजिनिअरिंग केली होती.
पण ते पंढरपूरकरांना पटलं नाही। याशिवाय जयकुमार गोरे यांनी फक्त विजय डोळ्यासमोर ठेवून अनेक चित्रविचित्र निर्णय घेतले, त्याचा सुद्धा फटका भाजपला बसला। पण एकीकडे 2 आजी-माजी आमदार, मंत्री आणि सत्ता असतानाही प्रणिता भालके यांनी विजय मिळवलाय। दुसरीकडे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केली होती। भालके यांनी आपली ताकद दाखवत दणदणीत विजय मिळवलाय। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य व स्वाभिमानी जनतेनं मला निवडून दिलं आहे। हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी समर्पित करते। प्रस्थापितांच्या छाताडावर बसून हा विजय मिळवलाय। आजच्या विजयामुळे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांची मला खूप आठवण येत आहे। त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर यापुढे मी काम करणार आहे, असं आश्वासन प्रणिता भालके यांनी यावेळी दिलेलं आहे। दरम्यान पंढरपूरमध्ये एकेकाळी परिचारक गटाचं वर्चस्व होतं। सुधाकर पंत परिचारक यांनी पंढरपूरवर आपली पकड घट्ट केली होती। याला धक्का देण्याचं पहिलं काम भारत भालके यांनी केलं। 2019च्या निवडणुकीत त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत याची सुरुवात केली। त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये देखील त्यांनी विजय मिळवत पंढरपूरमध्ये आपली ताकद दाखवून दिली होती। पैलवान असलेले भारत नाना यांनी लाल मातीबरोबर राजकीय डावपेच टाकत विरोधकांना सोळो की पळो सुद्धा केलं होतं। त्यामुळे परिचारक यांना विधान परिषद म्हणजेच मागच्या दाराने आमदारकी मिळवली होती। पण 2020 मध्ये कोरोना काळात भारत भालके यांचं निधन झालं। त्यामुळे 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी 3000 मतांनी भारत भालके यांचे पुत्र भागीरथ भालके यांचा पराभव केला। तर 2024च्या निवडणुकीत सुद्धा आवताडे यांनी भालके यांच्या 8000 मतांनी पराभव केला होता। अर्थात शरद पवार गटाने या ठिकाणी उमेदवार दिला नसता तर कदाचित निकाल वेगळा असता। पण या निकालानंतर पंढरपूरचं नेतृत्व परिचारक यांच्या हातातून मंगळवेढ्याच्या आवताडे गटाकडे गेल्याचं दिसून आलं। याआधी परिचारक यांनी भालके यांच्यावर टीका करत आता त्यांच्याकडे म्हातारपणात पत्ते खेळण्याशिवाय काही काम उरलेलं नाही असं म्हटलं होतं। तर यालाच प्रत्युत्तर देत भागीरथ भालके यांनी परिचारकांचं नाव न घेता म्हटलं की पंढरपूरची खरी गर्दी, लोकांची आत्मीयता, प्रेम आणि आपुलकी बघायची असेल तर एकदा येऊन बघ। निवडणुकीत वैयक्तिक टीका केली त्याची आठवण करून देत त्यांनी स्पष्ट इशारा दिला। तसंच 2021च्या पोटनिवडणुकीत आणि 2024 मध्ये रणांगणातून पळ काढला अशी टीकाही त्यांनी केली। शिवतीर्थावरून त्यांनी खुलं चॅलेंज देत 2029 मध्ये पुन्हा निवडणुकीला सामोरं जा, पळून जाऊ नका असं म्हटलं। यातूनच भालके यांनी 2029च्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत देखील दिले आहेत। दरम्यान पंढरपूर पालिकेच्या या निवडणुकीत एकीकडे भाजपा आणि मित्रपक्ष आघाडीचे तब्बल 24 नगरसेवक निवडून आले, तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाच्या अशा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला। या निवडणुकीत भालकेंच्या तीर्थक्षेत्र आघाडीला नगरसेवक पदाच्या केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं। तर पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्ष आघाडीचे 24 नगरसेवक निवडून आले, मात्र तरीही सर्वात महत्त्वाचं नगराध्यक्षपद भाजपला मिळवता आलं नाही। तर दुसरीकडे भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला फक्त 11 नगरसेवकांच्या जागा मिळाल्या, पण तरीही त्यांनी नगराध्यक्षपद जिंकून सत्ता आपल्या हातात ठेवली आणि या निवडणुकीत माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी स्थापन करून 12 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। त्यामुळे एकूण चित्र पाहता पंढरपूरमध्ये पुढची राजकीय लढत भालके विरुद्ध परिचारक अशी राहणार असून भालके यांचा हा विजय परिचारक आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरणार असं म्हटलं जात आहे। पण याबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।